नमस्कार. मी डॉक्टर शार्दूल भुणगे. आजचा स्वयंप्रकाश आहे स्तुती. अनादी कालापासून म्हणजेच देवादिकांपासून स्तुती हा सकल सृष्टीचाच आवडीचा विषय आहे. भगवद्गीतेमध्ये कर्म हीच पूजा ही महान शिकवण भगवंताने आपणा सर्वांना दिली. कोणत्याही घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट कर्माला जसे प्रोत्साहन मिळते, तसे ते कर्म अधिक तीव्रतेने होण्यास सुरुवात होते. स्तुती ही सर्वाधिक चांगल्या कामासाठी उपयोगात येणारी क्रिया आहे. देवांना स्तोत्र, मानवांना कौतुक आणि मुक्या प्राण्यांना गोंजारत, खेळवत घरातील सदस्याचं स्थान देणं हे सर्व स्तुती या सदराखाली सामावलेलं आहे. स्तुती करण्याच्याही पद्धती, भावना आणि दृष्टिकोन यातही अनेकदा विविध प्रकार असल्याचे नेहमी जाणवते. स्तुती ही मोजून मापून कंजूषपणानं नसावी. ती उदार अंतःकरणानं मनमोकळीच असावी. स्तुती करताना स्पष्टोक्ती असावी, अतिशयोक्ती नसावी. स्तुती ही संबंधित व्यक्तीसमोर तर असावीच, त्याहून अधिक ती जाहीरपणे समुदायात असावी. स्तुतीचा उद्देश केवळ व्यक्ती जोडण्यापुरताच मर्यादित न राहता त्याच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग होईल असा असावा. स्तुती करताना एकाला जास्त दाखवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याचा अन त्यातून भावना दुखावण्याचा प्रकार नकळत होऊ नये. यामध्ये प्रामुख्याने तुलना टाळता येणे अत्यावश्यक आहे. स्तुती करताना समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीचा, यशाचा आलेख उंचावत जावा हाच हेतू दृष्टिकोन असावा. नसलेल्या गुणांची वा कार्याची केलेली स्तुती ही भविष्यात समोरच्या व्यक्तीला प्रगतीत बाधा आणणारी ठरू शकतेच. याशिवाय अशा प्रकारच्या स्तुतीच्या साक्षीदारांची काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्तुती करणं हे जसं पुण्याचं काम आहे, तसं अपवादात्मक प्रकरण वगळता चुकीची स्तुती करणं हे तितकंच पाप देखील आहे. नकारात्मक किंवा समोरच्याचे नुकसान होणारा स्वार्थ साधण्यासाठी स्तुतीचा आधार घेऊ नये. याउलट सकारात्मक किंवा नात्यांमध्ये गोडवा वा माधुर्य निर्माण होण्याला अनेकदा स्तुती करणं परिणामकारक ठरतं. प्रेम करताना प्रियसीला लिहिलेल्या प्रेमपत्रात, चित्रपटांतील गाण्यांमध्ये स्तुती हीच अग्रणी असते. एव्हाना प्रियसीला देखील प्रियकराकडून स्तुतीच अपेक्षित असते. वजूद चित्रपटात नाना पाटेकरांनी माधुरी दीक्षितांना उद्देशून लिहिलेल्या कैसे बताऊ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो या कवितेतही स्तुतीला प्रथम स्थान आहे. तसेच प्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांच्या आवाजातील चांदी जैसा रंग है तेरा या गझलेत सुद्धा स्तुती अतिशयोक्ती अलंकाराने मांडली आहे. स्वादिष्ट, रुचकर जेवणाची स्तुती केली की स्वयंपाकाच्या सम्राज्ञीला मोठा पुरस्कार मिळाल्याची भावना निर्माण होते. गायकाला, वादकाला मिळणारी दाद ही त्यांच्या कलेला खूप प्रोत्साहनपूर्वक प्रतिसाद असतो. लेखकाला मिळणारी वाचकांची प्रतिक्रिया ही त्यांचा आशीर्वाद असते. वक्त्याला किंवा नटाला मिळणारा टाळ्यांचा कडकडाट हे त्यांनी मांडलेल्या किंवा साकारलेल्या भूमिकेचे प्रमाणीकरण असते. खर तर अशा प्रकारच्या सर्व प्रतिक्रिया द्यायला व्यक्तीला त्या त्या क्षेत्रातील रसिकता असावी लागते. त्याशिवाय कौतुकाच्या प्रतिक्रिया उमटूच शकत नाही, हे वास्तव आहे. स्तुती ही समाधान देणारी कृती आहे. निसर्गतः ही कृती आपोआप घडणं अपेक्षित आहे. पुरस्कार हा स्तुतीचाच एक भाग आहे. अनेकदा या पुरस्कारांसाठी शिफारशी करण्यात येतात किंवा तो पुरस्कार मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. शिफारशीने मिळालेला पुरस्कार समाधान नाही देऊ शकत. तो केवळ क्षणिक सुख देतो. सद्यस्थितीत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून गुणवत्तेची, कार्याची दखल घेत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे प्रमाण कमी झालंय. जेव्हा एखादा विद्यार्थी मोठा होऊन मी या गुरुजींमुळे घडलो हे अभिमानानं सांगतो. एखादा लाभार्थी कृतज्ञ भावनेने मला या सेवेकऱ्याची खूप मोठी मदत झाली हे उद्गार मायेनं बोलून दाखवतो. किंवा एखादा सद्गृहस्थ अमुक अमुक व्यक्तीमुळे आज मी इथे यशस्वी आहे हे समाधानानं वाक्य उच्चारतो. हे सर्व केवळ वाक्य नाही, तर ते समाजातील सज्जन शक्तीला मिळणारे खरे खुरे पुरस्कार आहेत. आशीर्वाद रूपी अमूल्य स्वरूपाचे हे पुरस्कार सर्वोच्च समाधान आणि दीर्घकालीन ऊर्जा देत सुखी ठेवतात. हे सत्य आहे. स्तुतीची अपेक्षा असणं गैर नाही, त्याचा मोह असू नये.
स्तुतीनं ऊर्जा प्राप्त व्हावी, अहंकाराला बाळसं चढू नये. वास्तव स्तुती सहज स्वीकारता आली पाहिजे. अवास्तव स्तुती ओळखता आली पाहिजे. स्तुतीनं जबाबदारीची जाणीव व्हावी. आपल्या समोर झालेली आपली स्तुती हे आपलं करंट अकाउंट, तर आपल्या मागे होणारी स्तुती हे आपले सेव्हिंग अकाउंट असते. शेवटी करंट असो वा सेव्हिंग, एकत्रित बॅलन्स शीट महत्वाचं आहे. हे बॅलन्स शीट मजबूत निर्माण करण्यासाठी चांगल्या कार्याच्या रूपानं पुण्य संचय करणं हेच प्रभावी माध्यम आहे. धन्यवाद.